सुभान मंगळ सर केल्यानंतर आता लक्ष होते फत्ते खान, जो त्यावेळी कऱ्हेच्या खोऱ्यात बेलसर येथे येऊन थांबला होता. त्याच्याशी झुंजायला शिवरायांना हवा होता पुरंदरगड, जो त्यावेळी मुघलांच्या ताब्यात होता. शिवरायांनी किल्लेदारांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली. शिवरायांची सेना आता पुरंदरवर आली. आता आखणी सुरू झाली फत्ते खानाला शिकस्त देण्याची. ठरले, सेना काही टोळ्यांमध्ये विभागून या टोळ्यांनी वेगवेगळ्या बाजूने जाऊन अचानक हल्ले चढवायचे आणि पळून जायचे. हा पळपुटेपणा नाही, हाच तर तो गनिमी कामा. खानाची फौज गाफील असताना ठरल्याप्रमाणे टोळ्यांनी फौजेचे लचके तोडायला सुरुवात केली. यात एक स्वराज्याचे झेंडे हाती घेतलेली टोळी पण होती. ती पण खानाच्या फौजेचे लचके तोडू लागली. तशात हाती झेंडा घेतलेल्या स्वाराला गनिमांनी घेरले. तो खाली पडणार इतक्यात एक वीज चमकावी तसा एक मराठा सैनिक विजेच्या वेगाने त्या गर्दीत घुसला. क्षणार्धात त्याने 7-8 गर्दनी मारल्या आणि झेंडा घेतलेल्या या जखमी स्वाराला आपल्या घोड्यावर टाकून पसार सुद्धा झाला. या वाघाचं नाव होतं बाजी जेदे. इतर टोळ्यासुद्धा लचके तोडून पसार झाल्या. खान बिथरला. त्याने फौजेला पुरंदरवर चढायचा आदेश दिला. फौजेसाठी ही कसोटी होती. बरेचसे सरदार आधी कधी पायी सुद्धा फिरले नसतील. त्यांना आता गड चढायचा होता. छाताडे फुटायची वेळ कित्येकांवर आली. वरून शिवरायाच्या सेनेने तोफा, बंदुका, मोठाले दगड सोडायला सुरुवात केली. खान फौजेची दाणादाण झाली. दगडांच्या खाली येऊन कित्येक जण जखमी झाले तर कित्येक जण मृत्यू पावले. अशा परिस्थितीत खानाची फौज असताना गडाचे दरवाजे उघडून मराठा सेना त्या बेजार सेनेवर तुटून पडली. नुसती पळापळ सुरू झाली. गोदाजी जगतापाने खुद्द सेनापती मुसे खानलाच गाठले आणि पाडले. खानाची सेना पळत होती तरी मराठी त्यांच्या मागे धावतच होते. स्वतः फत्ते खान सुद्धा पळत होता. मराठ्यांची आणि खानाच्या फौजेची सासवडमध्ये तुंबळ झाली. स्वराज्याने एका ज्येष्ठ आणि पराक्रमी योद्ध्याचा बळी दिला. त्याचे नाव होते बाजी पासलकर. फत्ते खानाला तर धूर चाळलीच, पण स्वराज्याने एका योद्ध्याची आहुती पण दिली.